विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विधान भवनातल्या दालनामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवारांमध्ये भेट. कॅबिनेट बैठक सोडून शिंदे पवारांच्या भेटीला. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाची बैठक झाल्यानंतर पवार शिंदेंच्या दालनामध्ये गेले. पवारांच्या आमदारांची शिंदेंच्या कार्यालयामध्ये बैठक. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, उत्तम जानकर यांच्यासह इतर आमदारांची उपस्थिती, तर रोहित पवार अनुपस्थित. काहीही झालं तरी भाजपसोबत जाणार नाही, रोहित पवारांची भूमिका. डोंबिवलीमधील शिंदेंच्या शिवसेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला अटक. शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना मारहाण करणं भोवलं. रमेश म्हात्रेला नगरसेवक पदावरून बरखास्त करून त्याची धिंड काढा. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे आक्रमक. मला शिव्या द्या पण महाराष्ट्राला बदनाम करू नका. कनेक्टिंग लिंकवरील दरड कोसळल्याच्या घटनेवरून झालेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सभागृहामध्ये संतापले. ज्यांना कुत्रं विचारत नाही ते मुख्यमंत्र्यांना शिव्या देतात. राज्याची बदनामी करणाऱ्या भाडोत्रींना सोडणार नाही, फडणवीसांचा इशारा. वसई विरारसह नालासोपारा परिसरात सलग 5व्या दिवशीही पूरस्थिती. लोकांचा रुळावरून चालत प्रवास सुरूच. वीज पुरवठा ठप्प असल्यामुळे पाणीही मिळेना, नागरिकांचे हाल. वसई विरारमध्ये सध्या पावसाची गंभीर स्थिती. 72 तासात 672 मिलीमीटर पाऊस झाला. मदतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निधी दिला. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. महाराष्ट्रामधील पूरस्थितीवर अमित शहांचा मुख्यमंत्री फडणवीसांशी संवाद. पूरस्थितीचा गृहमंत्री अमित शहांनी आढावा घेतला. केंद्राकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपोमध्ये मोठी दुर्घटना. घनकचरा डेपोची 3 मजली इमारत कोसळली. 15 जण अडकल्याची माहिती. बचाव कार्य सुरू. रत्नागिरीच्या खेडमध्ये पाताळी नदीला पूर. बोरघर परिसरातील वाड्यांमध्ये पाणी शिरलं. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. रहिवासी भागात पाणी. अक्षरधामकडे जाणारा मार्ग बंद. महापालिकेनं सिंहस्थसाठी उभारलेले तात्पुरते ऑफिस वाहून गेलं. नाशिकच्या मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती. मिलिंदनगर परिसरामध्ये घरामध्ये पाणी. नासर्डी नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 27,000 क्युसेकना पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. प्रवाह वाढल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली. खडकवासला धरणाच्या विसर्गामुळे पुण्यातील एकतानगर जलमय. 10 ते 12 सोसायट्यांमध्ये मुठा नदीचं पाणी. जनजीवन विस्कळीत. वाहनं पाण्याखाली. आळंदीमधील 4 पूल अद्यापही बंद. स्ट्रक्चर ऑडिट नंतर पालखीचा अंतिम मार्ग निश्चित होणार. पूल सुरक्षित नसल्यास पालखी मरकळ रोड मार्गे नेण्याचा पर्यायी मार्ग अवलंबला जाईल. पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमप यांची माहिती. रायगडच्या कर्जतमध्ये मुसळधार पावसानंतर उल्हास आणि चिल्लर नदीला पूल. शेलूगावामध्ये उल्हास नदीचं पाणी शिरलं तर आंबिवली नदीचा बंधारा फुटल्यामुळे पूरस्थिती. नागरिकांची सुखरूप सुटका. मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. अंधेरी, जोगेश्वरी, मालाड परिसरात पावसाच्या सरी. अंधेरीमध्ये झाड कोसळून एक व्यक्ती जखमी. साताऱ्यामध्ये विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू. घरासमोरील विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळे दुर्घटना. फलटण तालुक्यातील खामगावमधील दुर्दैवी घटना. जळगावच्या सराफा बाजारात सोनं 3,000 तर चांदी 11,000 घसरली. सोन्यासाठी प्रतितोळा 1,46,775 रुपये मोजावे लागणार. चांदी 2,31,750 रुपयांवर. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.